वडगाव गुप्ता येथील गट नंबर 595 मधील 1963 सालापासून रहिवासी असणाऱ्या मागासवर्गीय आदिवासी समाजाच्या लोकांची पक्की घरं अतिक्रमणाच्या नावाखाली जमीनदोस्त करून येथील रहिवाशांना बेघर करणाऱ्या राजकीय शक्तींना व अधिकाऱ्यांना बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही, खासदार निलेश लंके यांचं वक्तव्य। वडगाव गुप्ता येथे गट नंबर 595 मध्ये 1963 सालापासून रहिवासी असणाऱ्या रहिवाशांची पक्की घरं अतिक्रमणाच्या नावाखाली प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आली। त्यावेळी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी पीडितांची भेट घेत आपण तुमच्या पाठीशी उभे आहोत, या संदर्भात संसदेत आवाज उठवू, थेट सर्वोच्च न्यायालयात हा विषय मांडता येईल का, ह्या संदर्भात वकिलांची सल्लामसलत करून कायदेशीररित्या कारवाई करू। आज आपल्यावर वाईट काळ आलाय, परंतु ज्यांच्यामुळे आपल्यावर ही वाईट वेळ आली आहे त्यातून त्यांना सुख मिळणार नाही, त्यांनाही एक दिवस याच सारख्यामधून जावं लागणार आहे। ज्याच्यामुळे तुमच्यावर ही वाईट वेळ आली त्या लोकांना मी बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा गर्भित इशारा खासदार लंके यांनी नाव न घेता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार शिवाजीराव कर्डिले यांना दिला। या संकटातून आपण पुढे जाऊ, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे, असं खासदार निलेश लंके म्हणाले। जाती जमातीसाठी वेगळा आता आपण हे याची लढाई कोर्टात करू। याचा आता मी संसदेमध्ये सुद्धा हा मांडतो विषय। माझं तर म्हणणं असं आहे, उलट हायकोर्टात आपण जाणारच आहे। मी 8 दिवसात मी दिल्लीला जाऊन आता आपण मी एखाद्या वकिलाची गाठ घेतो। हा विषय डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आपल्याला खेचता येतो का बघू। पण तुम्हाला एक सांगू का, एक म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावलं नाही पाहिजे। आज तुमच्यासारखे गरीब लोकांना उद्ध्वस्त केलं, आमच्यासारख्या धनधान्य लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी गरिबांच्या घरावर नांगर फिरवला, ही ठीक आहे। आज ना उद्या याचा कुठंतरी शाप मिळणार आहे, यांचं तर सगळ्यांची बरबादी होणार आहे। म्हणजे अधिकारी जरी म्हणतात ना आम्ही दबावामुळे आम्ही करतोय, अरे पण तुमच्या अधिकारात केलं ना, तुम्ही चुकीचं केलं ना, तुम्हाला तर फेडावंच लागणार आहे। ज्यांनी करायला लावलं त्याला फेडावं लागणार आहे। पण आज माझे गोरगरीब लोक उघडे आहेत ना, तर याला कायदेशीर लढाईच करावं लागणार आहे। आम्ही तो सगळा कायदेशीर आम्ही सगळा अभ्यास केला। अरे मंदिरं पाडले, हिंदुत्वाच्या जागेवर बसला इकडे माझा नवरा पण नाही, मला 2 मुलीच आहेत, फक्त मी त्यांना घेऊन कुठे जाणार आहे। आतमध्ये घर आहे, मी एकटी तिथे राहते आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटी करते, ते पण बाहेर। किती वर्षापासून राहता इथं? म्हणजे मला आठवतच नाही, इतके किती वर्षापासून राहत असतं? 63 सालापासून, जवळजवळ हा 50 सालापासून राहतो। म्हणजे त्या दिवशी मी सांगितलं 50 माझ्या मिस्टरांचा पाय काढलेला आहे, त्यांनी आम्ही 6-7 लाख रुपये घालून घर बांधलं। भाकरी उसुसली घेतलं साहेब, त्यांच्या भाकरी खाऊन गेलो, भाकरी उसुसली घेतली आम्ही, त्याच्या चपात्या पोरग वाटवर तिला टाकून तर त्यांनी बिल्डिंग पाडा आमचे आम्ही बघून घेऊन गेले। काय काय झालं, काय केलं? भाकरीचं टोपलं फेकून दिलं बाहेर। भाकरीचं टोपलं? हा, ते म्हणे तू बाहेर होई पहिलं, प्राण साहेब बोलले आणि डायरेक्ट JCB लावला सर तिथं। ते मी आमच्या टोपल्या भाकरीचे फेका साहेब, फक्त ही बिल्डिंग पाडून दाखवा, आम्ही अतिक्रमण मनाने उठून जातो सर। बिल्डिंग आम्हाला फक्त एकाच भाषेत बोलले, ती एकाच भाषेत बोलले, आम्ही ही बिल्डिंग आमच्या पद्धतीने अतिक्रमणामध्ये ही जी पाठीमागे मोठी बिल्डिंग दिसती, ही बिल्डिंग कोणाची? मी त्या दिवशी तहसीलदारशी बोललो, तशी बोललो, आमच्यावर दबाव आहे, तुमच्यावर दबाव, घर लोकांच्या घरावर नांगर फिरवायचा का? मी कलेक्टरला काल भेटलो, तुमच्याकडला विषय वडगाव गुप्ताचा सांगितला, त्या बुरानगरला तिथं तर काही संबंध नाही, तुम्हाला तर गव्हर्नमेंटने दिलेलं आहे। पण बुरानगर मध्ये त्या जो गट नंबर आहे तो भगतांचाच आहे, आणि त्यांच्याच गटात त्यांनी त्यांच्या सोयीसाठी रस्ते तयार केले, तरी त्यांचं पाडलं। तुमचं केला उद्योग काल त्यांचा केला, त्या पारिजात चौकात नगर मध्ये स्वतःची उतारे होती स्वतःची, तिथं पण बुलडोजर लावला, हे सगळं उद्योग केलेला आहे। आता आपण तुम्हाला माहिती आहे की UP मध्ये जो असा प्रकार केला ना, UP मध्ये असा प्रकार केल्यामुळे लोक कोर्टात गेले। त्या आमचे पक्के घर JCB न पानपट्टीवर आहे ना, माझे मेन्शन केले गट नंबर 595 पानपट्टी 4 वर्ष हो, पट्टी भरतो सर, पानपट्टी भरतो, आणि गट नंबर 595 त्याच्यावर मेन्शन लंके साहेब इथं आलेत आपल्यापाशी तुमचं दुःख समजून घेण्यासाठी, आहे ना, त्यांच्या लक्षात पूर्ण आलंय
का ह्या जनतेवर कसा त्रास केला, काय अन्याय केला यांनी त्यांनी समजून घेतलंय. आता तुम्हाला न्याय देण्यासाठी ते दिल्लीपर्यंत भांडणार आहेत. आम्ही उठून जावं की इथं थांबव, आम्ही उठून जावं की इथं थांबव, एवढं सांगा फक्त. ऐका ही सगळी घटना घडल्यानंतर हे सगळं आम्हाला तुम्हाला जेवढं दुःख झालं त्यापेक्षा निश्चित जास्त दुःख आम्हाला झाले. गरिबी काय आहे, दुःख काय आहे आम्हाला सगळं माहिती आहे, चटके आम्ही भोगलेले आहे. तर मी त्या बाबतीत ज्या पद्धतीने UPला सुद्धा असा काही ठिकाणी अन्याय केला, तिथले कोर्ट गवई साहेबांनी जी ऑर्डर केली होती की त्यामध्ये नुकसान भरपाई सुद्धा मिळवून दिली होती, त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली होती. तर त्यांची मी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून वेळ घेतली, त्यांच्यासमोर सगळं मांडणार आहे. मला हे कागदपत्राच्या बाबतीत ना आता भाऊ असू या बाकीच्यांकडून आम्ही कागदपत्र घेतो आणि काळजी करू नका. ठीक आहे, आज आपल्या वाईट काळ आलेला आहे, तर ज्यांच्यामुळं आपल्या हे वाईट दिवस आपल्याला पाहायला मिळालेले त्यांना तरी काय सुख मिळणार आहे का? एक दिवस त्यांना सुद्धा ह्याच सारखातून जावं लागणार आहे. त्यामुळे निश्चित आहे आपण याच्यातून जाऊ, आपण 4 दिवस 8 दिवस या गोष्टीतून आपण पुढे जाऊ आपण. पण तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या कुटुंबातला आहे. तुमचे दुःख, तुमची गरिबी ही सगळे आम्ही भोगलेली, सगळे आम्हाला अनुभव आहे, सगळं माहिती आहे आम्हाला. आम्ही काही मोठ्या घरातून नाही आलेलो जन्माला, आम्हाला पण हे सगळं माहिती आहे दुःख. काही काळजी करू नका, करू आपण. उद्या 5 साडेपाच वाजता हे वकील साहेब हे येतील, जे त्यांना डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट द्या, आपण पुढे जाऊ. 1100 वर्षाची परंपरा आहे, 1100 वर्षाची पालखीची परंपरा आहे. ती पालखी सुद्धा त्यांनी बुलडोजर खाली गाडली आणि तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारता, देवीची कमान सुद्धा पाडली, इथं सुद्धा एक मंदिर उद्ध्वस्त केलं आणि आम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे बोलायचं. याला आपण कायदेशीर लढाई करू. एक ना एक दिवस आपल्याला कायदा आपल्या बाजूने उभा राहणार आहे. शेवट कायद्याच्याच बसणारे माणसं आहेत, तर ते चौकट सोडून काही करू शकत नाही. तर निश्चित तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला जेवढं दुःख झालं ना, मी त्या दिवशी आलो नाही त्याला कारण एकच होतं, मला हे सगळं पावालं नसतं, मला पावालं नसतं, मी ऍडमिट असतो तरी आलो असतो, पण मला पावालं नसतं. आणि त्यांना हे अपेक्षित आहे मी कुठंतरी आलो पाहिजे, माझ्या गुन्हे दाखल करून माझ्यासारख्याला सुद्धा 8 टाकायची डिरिंग का यांचा कट आहे, सगळा कट आहे. तुम्हाला जेवढं तुमच्या हृदयाला दुःख आहे त्यापेक्षा निश्चित 10 पट दुःख मला आहे. तर तुम्ही काळजी करू नका, ही कायदेशीर आपण लढाई लढणार आणि हीच कायदेशीर लढाई जिंकणार. आणि ज्या प्रशासनाने आपलं नुकसान केलं ना, त्याच प्रशासनाकडे भरपाई सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि निश्चित ज्या अधिकाऱ्याने चुकीचं केलं ना, तू चुकीचं केलं ना, तुझ्यावर कारवाई करणार आपण. ते आपण बाईक मध्ये पण सांगितलं अवघड्यावर झोपलेत इथं ठोका, इथं साफसफाई करा, इथं झोपड्यात ठोका, इथं जागा. उद्या परत त्यांचे बुलडोझर येणार आहे, उद्या आहे ना ही लेवलिंग करायला, म्हणजे आमचं जे पडलेलं आहे ना ते लेवलिंग करायला परत येणार आहे. निसर्ग लॉन. आपल्या कोणत्याही आनंद सोहळ्याचा आनंद इथे होतो द्विगुणित. सर्व सोयी सुविधांनी युक्त, सुसज्ज, प्रशस्त आणि मनमोहक. निसर्ग लॉन्स व मंगल कार्यालय, शेंडी चौक, इंडियन ऑइल पेट्रोल पंपा शेजारी, अहिल्यानगर. अधिक माहितीसाठी संपर्क 98 34 57 80 56 किंवा 92 25 32 96 66. साखरपुडा, हळदी समारंभ, विवाह सोहळा, वाढदिवस, रिटायरमेंट अशा आपल्या कोणत्याही कौटुंबिक सोहळ्याचे आनंदाचे साक्षीदार व्हा निसर्ग लॉन्स आणि मंगल कार्यालयासोबत. आम्ही करू आपले क्षण अविस्मरणीय, आनंददायी.